सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वजण कशा आहेत? आज आपण बघणार आहे चवळीची भाजी. मी रात्री चवळी भिजत घातलं होतं, स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातले होते आणि कुकरला शिट्ट्या करून घेतलेले आहेत. चवळी शिजल्या, गॅसवर कढई ठेवल्या. कढईमध्ये तेल घालून घेतले आणि मी जास्त काही मसाले वापरत नाही. तेल चांगलं गरम झालं, कांदा घातला आहे. कांदा भाजण्यासाठी थोडंसं मीठ घातले. चांगला कांदा परतून घ्यायचा. चांगला कांदा भाजला की टमॅटो घातला आहे. टमाटा आणि कांद्याचा पूर्ण एकजीव झाला पाहिजे, तर भाजी खूप सुंदर लागते. कढीपत्ता नाही मॅडम, स्किप करा. चांगलं भाजून गेल्यानंतर मी हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसालासुद्धा घातलेला आहे. एकदा भाजी नक्की ट्राय करा. आणि मी पण स्वयंपाकाची कामं करते बरं का. कुणाला व्हिडिओ म्हणजे स्वयंपाकाचे कामाचं माहिती पाहिजे असली तर नक्की व्हिडिओ करीन. चांगलं एकजीव झाल्यानंतर मस्त असं एकजीव झालेलं आहे आणि शिजवलेले मी चवळी त्यात घालून घेतलेले आहे. मस्त एक 5-10 मिनटात धबधब्याची चवळी होते. एक झाकून ठेवून वरून कोथिंबीर घातल्या आणि हे आमचं झाड बघा किचनमधलं खूप सुंदर आले. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.